जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलार्थमतिप्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी आकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले जेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया यदा लंबोदरो हन्ति सतां प्रत्युह संभवम् तदा लम्बे दयालम्बं लंबोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय सब संतन की जय मंगलमूर्ती मोरया आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे घडो मज त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही पुंडरीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हरिभक्तीपरायण श्रीयुत खंडू महाबू कडू यांच्याकडे तर जीवनातला एक वेगळा योग आज आलेला आहे. वयाच्या दृष्टीने म्हटलं तर वयाचा अमृत महोत्सव आणि उभय त्यांचं सहजीवन म्हटलं तर त्याचा सुवर्ण महोत्सव. दादा आम्ही नेहमी सांगत असतो की आमच्यासारख्यांचं फक्त लग्न होतं, पण जे हरिभक्ती परायण वेगळ्या स्वरूपाचं जीवन जगतात, आध्यात्मिक जीवन जगतात, ते एकमेकांशी संलग्न होतात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने दादा असं म्हणता येईल आपल्याला
की वयाचा अमृत महोत्सव आणि उभय त्यांच्या सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव हा देखील एक मणिकांचन योग, हा वेगळ्या स्वरूपाचा दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. ज्यांच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं आपण असं म्हणू शकतो की भगवंताच्या सेवेशिवाय, भगवंत नामाशिवाय दुसरं काही नाही, त्यांच्या खरं तर या अशा प्रकारच्या एका आनंदी सोहळ्यासाठी मला येता आलं. त्यासाठी मी संतांचा आणि भगवंताचा आधी ऋण व्यक्त करतो आणि मग बोलायला सुरुवात करतो. या सेवेला उपस्थित असणारे आज अध्यात्म क्षेत्रातले अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपण समोर उपस्थित आहात. आपल्या सर्वांचा चरण स्पर्श करतो. कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. प्रत्यक्ष भगवंताला परमार्थातल्या सर्वच मार्गातल्या सर्व संतांना प्रार्थना करतो की आजची सेवा त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावी आणि सर्वात प्रथम वयाने लहान असलं तरी सुद्धा या उभयतांना आणि या संपूर्ण कुटुंबाला भगवंताचे संतांचे आशीर्वाद कायम मिळत राहावेत ही प्रार्थना देखील या निमित्ताने करतो आणि थेट चिंतनाला प्रारंभ करतो. आज जाणीवपूर्वक विश्ववंद्य जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग समोर ठेवलाय. सर्वांच्याच पाठातलं खरं तर अभंग आहे. जे परमार्थ क्षेत्रात नियमित आहेत त्यांच्या पाठातला अभंग आहे. आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची. तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्याच चरणातून सांगतायत की जो आपल्या हिताविषयी अत्यंत जागृत आहे त्याच्या बाबतीत 100% त्यांच्या माता पित्यांचं आयुष्य धन्य झालं म्हणून समजायचं. धन्यता अनेक जण अनेकाच्यात मानतात. दाराशी 2 गाड्या उभ्या राहिल्या आणि त्यात एक BMW आणि एक मर्सिडीज बेंज असेल तर मग काय आयुष्याची धन्यता झाली असं लोकांना वाटतं. याच्यात धन्यता नाही संतांनी मानलेली. नेमकं आपल्या हिताविषयी जागृत असणं म्हणजे काय त्याचंही चिंतन काळाची मर्यादा लक्षात घेऊन आपण आज भावार्थ उलगडू अभंगाचा तेव्हा सांगण्याचा प्रयत्न सद्गुरु कृपेने करीनच. पण या संदर्भातलं चिंतन करत असताना असं लक्षात येतं की ज्या कुळामध्ये म्हणजे एकट्या व्यक्तीचाच फक्त उद्धार नाही होते, त्या व्यक्तीच्यामुळे संपूर्ण कुळाचा उद्धार होणार आहे. त्यामुळे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक. सात्विक म्हणजे काय सांगायची गरजच नाही. खरं तर ज्या घरामध्ये मी परत परत सांगतो भगवन नाम ही परंपरा चालू आहे त्या घरामध्ये सात्विकता याच्याशिवाय दुसरं काही वचतच नाही. त्यामुळे कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. भगवंताला देखील त्याचा आनंद वेगळा होतो. भगवंताला त्या कुळाचा अभिमान वाटतो की ज्या पद्धतीने मला अभिप्रेत आहे त्या पद्धतीने या संपूर्ण परिवाराची वाटचाल सुरू आहे. मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो मुद्दा म्हणून की कडूमामांना मी कितीतरी वर्षांचा जवळचा संबंध म्हणजे कमीत कमी शाळेच्या माझ्या विद्यार्थी जीवनापासून तर मी ओळखत होतोच. पण ज्या संस्थेत मामा होते त्या संस्थेमध्ये देखील पदाधिकारी म्हणून काम करता आलं. प्रामाणिकपणे मला सांगायला पाहिजे आज समारंभ आहे म्हणून मी नाही हे बोलत आहे, पण ज्यांना आदर्श व्यक्तिमत्व म्हणतात अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आम्ही त्यावेळी पाहिलेलं होतं. सर्वांशी मिळून मिसळून वागणं आणि खऱ्या अर्थाने तुकोबांना जी वैष्णव संकल्पना अभिप्रेत आहे ना दादा ती परिपूर्णतेने तिथे व्यतीत करणारे असे आमचे मामा. आणि आता त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये आमचे अरुण सर आहेत त्यांनाही मी शिकवताना पाहिलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या मध्ये अत्यंत ज्याला काय म्हणू पण प्रिय असलेले असे प्राध्यापक. आणि केवळ विद्यार्थ्यांमध्ये प्रिय नाहीये तर आपल्याला माहितीये प्राध्यापक होण्यासाठी जी परीक्षा द्यावी लागते ती राष्ट्रीय स्तरावरची परीक्षा सुद्धा गुणवत्ता यादीत येऊन उत्तीर्ण झालेले. आता मामांच्या लक्षात आलं असेल आयुष्याची सार्थकता कशात आहे. बरं केवळ शिक्षण क्षेत्रात नाहीये आमच्या अध्यात्म क्षेत्रात दुसरे कुटुंबातली सगळी मंडळी वाटचाल करतायत. गोंदवल्याला येऊन आमच्या सेवेमध्ये सगळ्या त्या महाराजांच्या असलेलं असं भाग्य ज्या कुटुंबाला लाभलंय. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक याच्यात स्वतः मामांसकट सगळेच जण कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक वरती सर्व पूर्वजांना खात्री देऊन सांगतो. खूप आनंद होत असेल की जे अभिप्रेत संतांना ते या कुटुंबामधनं निश्चितपणाने सार्थ होते. काय करत असतात तर गीता भागवत करीती श्रवण. मला पूर्ण अभंग पूर्ण सोडून होणार नाही नंतरच्या चिंतनात म्हणून फक्त शब्दार्थ पाहूया एकदा. गीता भागवत जे सतत श्रवण करतायत म्हणजे श्रवणेंद्रिय एक सांगू आपल्याला माऊलींच्या भाषेमध्ये एक वेळ डोळे बंद करता येतात पण कर्णेंद्रिय बंद नाही करता येतो. तुमची माझी इच्छा नसली तरी सुद्धा 4 शिव्या जर कोणी देत असेल तर ते ऐकाव्याच लागतात. त्या आत जाऊ द्यायच्या का बाहेर सोडून द्यायच्या ते आपल्या संस्कारांवर अवलंबून आहे. पण माझ्या आणि तुमच्या हातात कानावर काय पडावं हे नाहीये. पण इथे मात्र तुकोबाराय सांगतात ग्वाही देऊन की गीता भागवत
करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. यातला अखंड शब्द माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आम्ही सोयीने करतो. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, आणिक दुसरे मज नाही आता नेमिलिया चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, याला खऱ्या अर्थाने अखंड म्हणतात. आम्ही जेव्हा दादा सप्ताहात जातो तेव्हा मी आवर्जून सांगतो की फक्त पाठी लिहिलेली जरी असली अखंड हरिनाम सप्ताह, तर तो फक्त सप्ताहापुरता अखंड हरिनाम नाही घ्यायचंय. तिथे फक्त मनाला उजाळा देण्यासाठी 7 दिवस जमायचे. बाकी पुढचा सप्ताह येईपर्यंत वर्षभर ही साधना अशीच राहिली पाहिजे. सतत अखंड नामचिंतन घडलंच पाहिजे. असं ज्यावर संस्कार आहेत असे तुकोबा म्हणतात, हे कुळ मला आवडतं. त्या कुळाचा भगवंताला देखील अभिमान वाटतो. गीता भागवत करीती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. आणि तुकाराम महाराजांनी अंतिम चरणात अशा सगळ्या हरिभक्तांविषयी काय भावना व्यक्त करावी. स्वतः तुकोबाराय प्रत्यक्ष कोण होते, रामेश्वर भट्टांनी आरतीच्या अंतिम चरणात म्हटले हो, तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले. असे तुकाराम महाराज आमच्या समोर चिंतन काय म्हणताय, भगवंताला मागणी करून सांगतायत की तुका म्हणे घडो मज त्यांची सेवा. असं ज्या कुळामध्ये घडतंय, तुकाराम महाराज म्हणतात भगवंता बाकी काही करू नको, मला त्यांची सेवा घडू देत माझ्या हातून. तुका म्हणे घडो मज त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मग माझं याच्यापेक्षा वेगळं काय नशीब असेल. असं तुकाराम महाराज ज्यांच्याबद्दल मागणी करतायत, खात्री देऊन सांगतो की अशा स्वरूपाच्या कुळाचा अभिमान प्रत्यक्ष तुकोबांना देखील जाणवत असतो. थोडस चिंतन आपण आता उपलब्ध वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करू. अभंगाचा प्रारंभ केलाय, आपुलिया हिता असे जो जागता. हितासाठी जागृत असणारा जो आहे त्याचा अभिमान सगळ्या संतांना वाटतं साधा भाग आहे. 2 गोष्टी घडतात. एक तर काही जण मुळातच जन्माला येतात ते जागृत अवस्थेतच येतात. मुळात येतात ते जागृत अवस्थेत. अहो साधी गोष्ट आहे. आमचा प्रल्हाद भागवत श्रवण अनेकांनी केलेलं आहे आणि आता उल्लेख केला गीता भागवत करीते श्रवण. त्या भागवतामध्ये उल्लेख आलेला आहे की त्या प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकलं हिरण्यकश्यपूने वडिलांनी, कड्यावरनं लोटून दिलं, हत्तीच्या पायी दिलं, पण एवढं सगळं करून सुद्धा नाम नाही सोडलं. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू महाराज, आम्ही अनेकदा कारण देतो, नाही मी नाम घ्यायला बसतो, श्रीराम जयराम जय जयराम जप सुरू, पण शेजारचे टीव्हीच मोठ्याने लावतात. काय केलं असेल प्रल्हादाने हो, कुठल्या अडचणी सांगितल्या, उलट जेवढा विरोध झाला तेवढा तो नामात अधिक पक्का होत गेला. मी पुढे जाण्यापूर्वी एवढंच सांगतो, अनेक जण संतांना प्रश्न विचारतात की संतांचं ठीक आहे, सर्व संघ परित्याग केलाय, मनाने सर्वस्वी भगवंताला मनच समर्पित करून झालंय, आमच्यासारख्याने काय करावं, आम्ही नाम घेत बसलो तर आमचं कसं काय होईल. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, एक साधं हिंदी मधलं एक वचन सांगतो आपल्याला याच्यामध्ये, अगर तुम मेरे नाम पर तो मैं तुम्हारे काम पर. रामाचं वचन आहे. प्रभू रामचंद्रांनी हे कबीर महाराजांच्या परंपरेत आलेलं वचन आहे. तुम मेरे नाम पर मैं तुम्हारे काम पर, लेकिन अगर तुम अपने काम पर तो मैं मेरे धाम पर. आता लक्षात आलं असेल, जो नाम घेतोय ना भगवंत त्याचं काम करण्यासाठी पुढे जातो. अहो जनाबाईंचा जाता फिरवायला आला ना तो, गोरोबा काकांची मडकी घडवायला आला नाही का तो, सुखोबा संगे ढोर ओढवली त्याने. आणि एवढंच कशाला मी ते नेहमी त्याला उल्लेख करतो, सजन कसाया संगे मांस विकू लागे. अजून काय करावं त्याने, बाळणपण सुद्धा करून झालं भक्ताच्या घरी येऊन. आता लक्षात आलं असेल तो आपली सगळी कामं करायला बसलाय, पण आम्ही कारण सांगतो नाही ही कामं कशी होती. कामातच आम्ही राम म्हणायला शिकलो जर, तर खऱ्या अर्थाने आमच्या सद्गुरूंना ते खऱ्या अर्थाने बरं वाटेल. गोंधळाची परंपरा असलेल्याच मंडळींसमोर मी हा विषय मांडतोय. मी मुद्दामून आपल्याला जाता जाता पुढे सांगतो, मला सद्गुरू वामन पंडितांचा एक श्लोक फार आवडतो. वामन पंडित आपल्याला सर्वांना कल्पना आहे, वामन पंडितांचं नाव कदाचित सगळ्यांना माहित नसेल, पण त्यांचे श्लोक आपण नेहमी म्हणतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. सगळ्यांनी आपण लहानपणापासून म्हटलेला श्लोक आहे तो या सद्गुरू वामन पंडितांचा आहे. वामन पंडित अशा स्वरूपाचा आम्हाला उपदेश करतात की संसार कामा करिता रिकामा, होशील केव्हा भजशील रामा. अरे संसार कामासाठी तू रिकामा असतोच रे, बरोबर. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू महाराज, आम्हाला जर कोणी विचारलं येता का गोंधळाला, आलोच तो रजा नाही मिळते जरा. मग वारीला येता का, आता आलं प्रस्थानाचा दिवस, नाही पण आम्हाला एवढे दिवस रजा नाही मिळत, 21 दिवस रजा कुठनं काढू.
आम्ही कारण बरोबर सांगतो. त्याच वेळी नातेवाईक कोणी आजारी असू दे, विदाऊट पेट आपण जातो की नाही खरं सांगा. स्वतःच आजारी पडतो दुर्दैवाने, जातो की नाही आम्ही रजेवर, त्यावेळी बघत नाही रजा शिल्लक आहे का नाहीये, का विदाऊट होईल का काय म्हणतो आपण त्याला सीक लिव्ह मंजूर होईल, काही बघत नाही. मग तिथे आपण कसं बरोबर जातो. वामन पंडित काहीशे वर्षांपूर्वी म्हटले, संसार कामा करिता रिकामा. त्याचे दुसरेही अर्थ आहेत. खूप अभ्यासू मंडळी आपण, माझ्यापेक्षा अधिकाराने व्यासंगाने मोठे असलेली आपण मंडळी आहात. मी आपल्याला पुढे जाण्यापूर्वी सांगू, दुसरा त्याचा अर्थ फारच भयानक आहे. संसार कामा करिता रिकामा म्हणजे संसारातली कामं करता करता मागच्या जन्मात जी काही साधना करून आला होतास पुण्य संचय घेऊन, तोही रिकामा होत चाललाय. किती वेळ त्याच्यात अडकणार आहेस. संसार कामा करिता रिकामा होशील केव्हा भजशील रामा. अरे केव्हा भजणार तू रामाला. आता तरी तू धरी एक नेमा, कामात कामा भजशील रामा. काम करता करताच, काम सोडून आपल्याला संतांनी कुठल्याच सांगितलं नाही, असोनी संसारी जीवे वेगू करे. वेदशास्त्र उभारी बाया सदा. माऊली म्हणतात माझ्यावर काय तुम्ही अवलंबून राहताय. अरे वेदशास्त्रांनी ग्वाही दिली की असोनी संसारी फक्त जीवे वेगू करे. एकच करायचे, काम चालू असतानाच फक्त नामस्मरण करायचे. केवढी सोपी साधना, याच्यापेक्षा काय पाहिजे. हा यज्ञ करायचा असेल तर काम नाही चालू ठेवताय, मग आपल्याला यज्ञातच बसावं लागेल. बाकीची सगळी साधनं जर आपण म्हटली तर त्याला स्वतःला शरीराने अडकावं लागेल. शरीराने कुठलंही काम सुरू राहू द्या, फक्त मनाने तुमची नामसाधना सुरू राहू द्या. हे काही जणांना जन्माला आल्यापासून कळतं. ते आपुलिया हेता असे जो जागतामध्ये जन्माला आल्यापासून जागते, पण काही जण जन्माला आल्यापासून नसते जागलेले. मग यांच्यासाठी जागल्याची भूमिका संत करत असतात. संत येतात आणि आम्हाला सांगतात बाबा जागा हो, बाबा जागा हो, बाबा जागा हो. संत जागल्याची भूमिका करतात. मला तर नेहमी हसू येतं सांगताना, संतांनी किती आमच्यासाठी नम्रता घ्यावी. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी असं म्हणणारे तुकाराम महाराज, आणि आम्ही त्यांना उत्तर दिलं देव न लगे, देव न लगे. सटका बसला की येतं लक्षात, मग आम्ही तुकोबाला पुन्हा शरण जातो. ते म्हणत होता ना देव घ्या कोणी, आता आम्हीच तुमच्याकडे येतो, द्या आम्हाला देव हवाय. मी एवढ्यासाठी हे सगळं सांगतोय की आमच्यासाठी संत सर्व करायला बसले, आम्ही मात्र त्यातनं बाजूला जायला बघत असतो, आम्ही त्यातनं दूर जायला बघत असतो. आपुलिया हिता आपला शब्द चाललाय. 7वा अध्याय ज्ञानेश्वरीतला काढून पहा, 129 क्रमांकाची ओवी अप्रतिम आहे. प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला उपदेश करताना सांगतायत आणि ते शब्द माऊलींचे. म्हणून आपुल्याल्या हिताचेनी लोभे. लोभ शब्द आहे. म्हणून आपुलाल्या हिताचेनी लोभे, मज आवडे तोही भक्त झोंबे. माऊली हे शब्द वापरतायत की जो हिताच्या लोभानी का होईना पण माझं स्तवन करतोय, त्यांच्या बाबतीत मज आवडे तोही भक्त झोंबे. रामकृष्ण. आता लक्षात येईल आपल्याला, हिताच्या लोभानी का होईना भगवंताला जो शरण जातो, देव म्हणतो तोही मला भक्त आवडतो. आपुलिया हिता असे जो जागत आपण मूळ अभंग चिंतनासाठी ठेवलाय. पुन्हा संदर्भ देतो, ज्ञानेश्वरीतल्या 7व्या अध्यायातली 129वी ओवी आपण पाहतोय. ठीक आहे, माऊली म्हणतात म्हणजे भगवंत म्हणताय, अरे हिताच्या लोभाने का होईना पण ये ना शरण मला, तोही भक्त मी माझ्या जवळ, तो मला चिपटून बसायला येईल. आता लक्षात येईल की जर हितासाठी का होईना जर आम्ही जागृत झालो तर इथपर्यंत आम्हाला आमची धाव जाऊ शकते पुढे. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. त्यामुळे संत केवळ यासाठी येतात. मला तर संतांचं नेहमी नवल वाटतं. आमच्यासारखी मंडळी त्यांना काही दाद देत नाहीत, पण तरी वेळोवेळी अवतार घेऊन आम्हाला जाग करतात. मी ते नेहमी सांगत असतो की कदाचित तुकोबांना कोणीतरी विचारलंही असेल, तुकोबा हे लोक ऐकत नाही, तुमचं कशासाठी एवढं त्यांना जाग करताय. तेव्हा त्यांचंच उत्तर सर्वांच्या पाठातलं आपल्याला सांगू, बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. बाबा मला नाही बघवत. जो दृष्टांत सर्वांच्या पाठातले, मी त्या दृष्टांतात अडकणार नाही, वरवरचा फक्त उल्लेख करतो. अनेकांच्या नावावर तो दृष्टांत सांगतात, पण स्वामी रामतीर्थांच्या बाबतीत तो खरा घडलेला प्रसंग आहे. विंचू खाली मरत असतो पाण्यामध्ये आणि स्वामी रामतीर्थ त्यांच्या शिष्यांबरोबर स्नान करत असतात नदीमध्ये. बघवत नाही, कारण विंचू हा काही पाण्यातला जीव नाहीये, जलचर नाही येतो. त्याला असं उचलला आणि काठावर टाकायला घेतला प्राण वाचवण्यासाठी. तो घाबरला होता, त्यांनी दंश केला, त्याचा धर्म येतो. हाताला असा झटका बसला एकदाच, पण तो परत नेमकं थोड्या वेळाने बघितलं, तो पुन्हा पाण्यात आला, पुन्हा उचलला, पुन्हा बाहेर टाकला. तिसऱ्यांदा झाल्या. शिष्याने विचारलं, गुरुजी काय विचार आहे. अहो तो सारखा दंश करतो तर पुन्हा टाकताय बाहेर. त्यांनी दिलेलं उत्तर हे सर्व संतांच्या भूमिकेला स्पष्ट करणारं उत्तर आहे.
त्यांनी सांगितलं अरे तो मरायलाच ऐकलाय जीव, त्याला माहिती आपण आता बोलतोय मरतोय पण आपला धर्म सोडत नाहीये. आणि मी माझा धर्म कसा सोडू? कारण आपल्याला माहिती आहे दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे, किंवा दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान, तुलसी दया न छांडिये जब तक घट में प्राण, सियावर रामचंद्र की जय. तुलसीदासांनी सुद्धा हे सांगितले जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत हा धर्म सोडू नको. असं धर्म असल्यामुळे, दयेचाच धर्म असल्यामुळे संत पुन्हा पुन्हा आम्हाला जागा करायचा प्रयत्न करतात. बा जीवा जागा हो, बा जीवा जागा हो. आता माझा दुसरा मुद्दा आहे, आपुलिया हिता असे जो जागत, समजा मी जागा नसेल, संत काय करतील, मला जागा करायचा प्रयत्न करतील. कोणत्या मार्गाने करतील? त्यालाही तुकोबांना शरण गेल्यावर उत्तर मिळतं की सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते. आधी सहज बोलतात आणि त्याच्यात उपदेश आढळतो. मी दृष्टांत देऊन सोपा करतो विषय, काळजी नका करू. मी जे माझे नेहमीचे श्रोते आहेत त्यांना कल्पना आहे की सिद्धांत मांडत मांडत जायचं, पण सिद्धांताला बळकटी देण्यासाठी दृष्टांत द्यायचा, म्हणजे सिद्धांत पक्का होत जातो. आपल्याला मुद्दामून एक उदाहरण सांगतो. एक राजा असतो, शिकारीला गेला. आता शिकारीला जाताना सुद्धा राजा सगळा लवाजमा घेऊन जातो बरं का. आज Y+ सिक्युरिटी Z+ सिक्युरिटी काय आहे ना हे त्यावेळेच कळतं. राजा एकटा कधी नाही जात. राजाला सगळे सेनापती वगैरे सगळे बाजूने असतात, प्रधानजी वगैरे असतात. काही सल्ला मसलत करायची तर दोघे पुन्हा प्रधानजी आणि ते बसतात. शिकार होते, यशस्वी मोहीम होते आणि राजाला लागते तहान. राजा प्रधानजींना सांगतो तुम्ही सगळ्या लवाजमा इथे थांबवा, इथे काही धोका नाहीये, जंगल आहे, बाजूला नदी वाहत होती, मी जाऊन पाणी पितो. मला मुद्दामून उल्लेख करावा लागतो, पूर्वीचे राजे बाटलीतलं पाणी नाही प्यायचे हो. खळाळणारी वाहणारी अशी ती नदी होती ना, त्यातनं पाणी प्यायचे. कारण त्यावेळेच्या सगळ्याच नद्या या शुद्ध पाणी वाहून नेणाऱ्या होत्या. नद्यांमध्ये दोष आजही नाहीये, दोष आमच्यात आहे. त्या नद्यांची वाट आम्ही लावली, नद्यांनी नाही लावली, निसर्गाने नाही लावली. उलट निसर्गात आजही, मी विज्ञानाचा शिक्षक आहे म्हणून सांगतो, अरुण सरिता आतमध्ये त्यांनाही विचारा, आम्ही हे शिकवतो मुलांना, हे सिद्ध झालेली गोष्ट आहे. सूर्यप्रकाशात पाणी आपोआप पुन्हा पुन्हा शुद्ध होत असतं, पण ते परत कसं अशुद्ध होईल याची काळजी आम्ही घेतोय. प्रदूषण निसर्ग नाही करत आहे, आम्ही त्याची वाट लावायला घेतलेली आहे. म्हणून तर अजूनही आळंदीला गेल्यानंतर आम्हाला ते पूर्वीचा आनंद नाही मिळत. इंद्रायणीमध्ये आंघोळ केल्यानंतर थोडीशी अशी खाज यायला लागते अंगाला. चंद्रभागेत स्नान करताना विचार करायला लागतो, तिथे पाटी आहे. मी 2 वेळा मी स्वतः पाटी वाचले, नगरपालिकेने तिथल्या महापालिकेने लिहिलेली पाटी आहे की आता सध्या पाण्यात उतरू नका. याचा अर्थ त्यांनाही माहिती आहे याच्यात काय मिसळलंय ते. पण त्यावेळी राजाला ती नदी होती, शुद्ध पाणी होतं. राजा सरळ तिथे गेला आणि माहिती म्हणून सांगतो, राजा सुद्धा नियम पाळायचा निसर्गाचे. राजा गेला आणि त्या जलदेवतेला नमस्कार केला. पुन्हा पुन्हा सांगतो पाण्यात कसं स्नान करावं याचे नियम येतो. आम्ही जातो आणि तीर्थामध्ये थेट असं उतरतो आणि स्नान करायला सुरुवात करतो. त्याचं आधी दर्शन घ्यायचंय, त्याला आधी सांगायचंय माझा पाय तुला लावतोय, क्षमा कर, अपमान नाही मी करते, पण नाईलाज आहे म्हणून मी उतरणार आहे तुझ्यात. आता खरं सांगू, हे नियम आम्हालाच माहित नसले तर आम्ही पुढच्या पिढीला काय शिकवणार होतो? नमस्कार केल्याशिवाय कधीच पाण्याला पाय नाही लावत आपण. राजाने नमस्कार केला, राजा असून सगळे नियम शिकला होता आणि त्यांनी एकच काम केलं, जलदेवतेला नमस्कार केला, छानपैकी असं पाणी बघितलं, असं त्याचं दर्शन घेतलं आणि ओंजळीने पाणी प्यायला तृप्त झाला. एक सांगू आपल्याला, पोट भरलं किंवा तृष्णा शमली की माणसाच्या डोक्यात सगळे विचार शांतपणाने यायला लागतात. आणि यांनी सहज समोर पाहिलं, समोरच्या तीरावर एक मोठा असा दगड होता, खडक म्हणा त्याला. त्या खडकावर एक साधू महाराज बसले होते. फार अंतर नव्हतं, समोरच ते साधू महाराज होते. अगदी तेजस्वी सत्पुरुष समजतात. आणि मी एक सांगू आपल्याला, साधनेचं तेज कधीच लपत नाही. साधनेचं तेज सांगावं नाही लागत, हा नामस्मरण करतोय म्हणून. सांगावं लागलं की महाराज ओळखायचं गडबड आहे. मीच जर सांगत असेल, मी रोज नाम घेतो, मी रोज नाम घेतो, ओळखायचं. तुला सांगायला लागतं याचा अर्थ काही खरं नाहीये. लोकांना कळलं पाहिजे तू जवळ आल्याबरोबर, अरे हा नामधारक आहे. जे गोंदवल्याला येतात त्यांना मी काय म्हणतो लगेच कळलं असेल. अहो त्या आवारामध्ये नुसता शेजारनं माणूस गेला ना तरी गोंदवल्याला कळतं किती वर्ष नामधारक असेल, नुसतं जवळ न गेल्यावर. मी हे जबाबदारीने आसनावरनं सांगतोय. राजाचं लक्ष गेलो आणि साधी गोष्ट, तेज लपत नाही, पण याचं राजाकडे लक्ष नव्हतं. की पुढचं एक वाक्य सांगू आपण, खूप व्यासंगी आहेत म्हणून. साधू महाराजांचं कधीच राजांकडे लक्ष नसतं, राजांचंच त्यांच्याकडे लक्ष असतं. ज्या दिवशी उलट घडतं त्या दिवशी ओळखायचं की हे धर्मरक्षक नाही आहेत. त्यांना राजाची गरज लागायला लागली याचा अर्थ काही नाही, राजाला त्यांची गरज लागली पाहिजे की महाराज मार्गदर्शन करा. एवढ्यासाठी सांगतोय
राजा त्यांच्याकडे बघत राहिला आणि ते समोर बघतात. राजाला वाटलं हे आपल्याकडे बघतायत. आणि तो राजा पटकन त्यांच्याकडे बघता बघता त्या महाराजांच्या मुखातनं एक वाक्य बाहेर पडलं. आपण आपुलिया हिता असे जो जाग करणाऱ्यांना काय सांग, दोन पद्धती मी मगाशी सांगितलं. तर थेट सांगतील, नाहीतर मग सहज बोलणे हितोपदेश. करुणी सायास शिकविती, हे माझं जर लाभ असेल मला सद्गुरूंचा तर मला ते समोरून शिकवतील. पण सहज बोलण्यातनं कसा हितोपदेश होतो, कशा हिताला आपण जागतो, ते महाराज पटकन एकच वाक्य म्हटले. राजाला वाटलं ते आपल्याकडे बघतायत, ते बघत होते समोरच, पण तेवढंच म्हटले, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर लगावे पाणी, अरे तेरे अंदर की बात मैंने जानी. राजाला काही समजत ना काय म्हटले ते, या म्हणण्याचा नेमका अर्थ काय, काहीच कळेना. ते बघत कोणाकडे होते ते सांगतो. राजाच्या पायाच्या थोडा बाजूला एक बगळा होता. त्याला आपण बकत ध्यान म्हणतो बघा. एक पाय असं वरती केलेला होता, असं माशांना फसवण्यासाठी थांबतात बगळे. आणि पाण्यात चोच बुडवत होता आणि त्या दगडाला ती चोच घासत होता. ज्यांनी नीट पाहिलं ना निसर्गात, त्यांना मी काय म्हणतो कळेल. ते निसर्गाने त्यांना ते वरदान दिलेले, चोचीला धार लावत असतात ते. त्यांच्यासाठी हा म्हटलाय, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर लगावे पाणी, तेरे अंदर की बात मैंने जानी. ह्याला काही कळतच नाही. राजा म्हणले काय म्हणणे, पुन्हा विचारतो, महाराज काय म्हटलं तुम्ही, अर्थ सांगा ना. याचं राजाकडे लक्षच नव्हतं, काहीच बोलला नाही. राजा म्हटला जाऊ दे, काय बोलला असेल, कोणासाठी बोललाय काय माहिती, पण कानात वाक्य पक्क बसलं. आणि वेगळं असलं की ते नक्की बसतं. हात जोडले, नमस्कार केलास आणि राजा निघून आला परत. पण घोड्यावर बसल्यानंतर सुद्धा डोक्यात तेच वाक्य, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर लगावे पाणी, अरे तेरे अंदर की बात मैंने जानी. काहीच अर्थ लावतोय अर्थ काही कळेच न. राजा घरी आला, राजवस्त्र ती उतरवली, तो जिरेटोप उतरवला, चिलखत काढून ठेवलं. वाक्य तेच, सतत तेच म्हणतोय. राणी वैतागली. राणी म्हणते काय चालवलंय मगासपासून, काय बडबडताय, तुम्हाला तरी अर्थ माहितीये का. अगं ते शोधण्याचा प्रयत्न करतो, तुला समजलं तर तू सांग. काही नाही म्हणले, पहिल्यांदा वाक्य ऐकते, या वाक्याला काय अर्थच नाही म्हणले. राजा काय बोलला नाही, झोपेपर्यंत तेच डोक्यात होतं. हेच जर आमच्या नाम डोक्यात बसलं ना, झोपल्यावर सुद्धा नामच राहतं आतमध्ये. झोपतानाच जर नाव असं डोक्यात घुमत गेलं, इथे तर रुजलं की झोपेत तेच येतं आपोआप. राजा सकाळी उठला, श्मश्रू करायचं होते, दाढी करायची होती, पण आमच्यासारखं त्याला काय दुकानात नव्हतं जायला लागत. राजनाभिक होते, घरी आले. आता पूर्वीच्या काळची गोष्ट आहे, तो काय रेडी शेवट नव्हता, वस्त्र असायचा. मी स्वतः पाहिलंय दुकानात म्हणून मला माहितीये. फटाक 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 त्याला तो धार लावायला लागायची ती. याने आधी त्याला तो साबण, पूर्वीसारखा काही फोम नव्हता, फोमची दाढी वगैरे प्रकार नव्हता. तो साबण असा 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 तरी कालवला, त्याच्या चेहऱ्याला लावला. आणि एक सांगू आपल्याला, राजा असो का रंक असो, त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर आपण आपल्या नाही राहत. खालीच वाकायला लागतं. अहो बायकोचं न ऐकणारा राजा सुद्धा तिथे ऐकतो की नाही बघा. हा खाली मान करा, खालीच मान करतो तो. बाकी तो जगाला सांगत असतो कोणासमोर वाकणार नाही, इथे वागतो की नाही बघा. खाली वाका म्हटल्यानंतर त्याला वाकावंच लागतं. माझ्या आईचे वडील अशांना हेडमास्टर म्हणायचे. ते म्हणायचे हेडचे हे धनी, हेडमास्टर अशा स्वरूपाचे. राजाला रिकामा वेळ मिळाला, तर राजाला आता काम नव्हतं, त्याला लावून झालं होतं. हा धार लावायला लागला. पाणी टाकतोय ते आपल्याला माहिती आहे, पाहिलं असेल आपण, ते जुनं ज्यांनी वस्त्र पाहिलं त्यांना कळेल. आणि राजाला पुन्हा त्या वाक्य आठवलं आणि पटकन म्हटला, घिस घिस घिसावे, घिस घिस घिसावे, ऊपर लगावे पाणी, अरे तेरे अंदर की बात मैंने जानी. हे वाक्य म्हटलं आणि महाराज त्यांनी तो वस्त्र आणि हे खालीच टाकलं. महाराज अभय द्या, महाराज अभय द्या. महाराजांना काही कळे ना, त्यांनी साष्टांग दंडवत घातलं. महाराज मला क्षमा करा, मी यातला अपराधी नाहीये, मला सांगितले म्हणून मी हे करतोय, मला हुकूम आलाय. महाराज म्हटले अरे कसला हुकूम, कसलं चाललंय, काय बोलतोस ते तरी मला कळेल असं बोल. नाही रे महाराज क्षमा करा, खरंच मी यातला पापी नाही हो, मला सांगितलं तसं मी वागतोय. कोणी सांगितलं. ते म्हटलं राणी सरकारांनी आणि प्रधानजींनी सांगितलं. त्यांचा बेत आहे हा सगळा. महाराजांना काहीच कळत नव्हतं, कसला बेत. ते म्हणजे महाराज तुम्हाला काही मुलबाळ नाहीये, राणींनी प्रधानजींची मेतकूट जमवलंय. त्याने सांगितलं हा अडथळा फक्त मधला दूर झाला की प्रधानजी राजा होतील. प्रधानजींना एक मुलगा आहे, तो पुढचा राजा होईल. त्यामुळे आता काही तुला काळजी नाही, तुला 10 गावं इनाम देऊ, फक्त तू एक काम कर, राजाजवळ शस्त्र घेऊन जाणार तू एकटाच आहेस. कारण वस्त्र घेऊन जाण्याचं धाडस बाकी कोणाचं होईल राजाजवळ. फक्त एक काम कर, उद्या दाढी झाली की दाढी करता करता फिरवून टाक एकदा, फक्त 10 गावं इनाम तुला बक्षीस. कोणाशी काही बोलायचं नाही, काय नाही, निघून जायचं.
राजा तिथनं जो दाढी राहिली बाजूला, साबण पुसला हातानेच, घोड्याला टाप मारली आणि तसाच धावत गेला. कशासाठी? तो सत्पुरुष कोण आहे? अरे सहज बोलून गेला, पण मला जाग केलं. आपुलिया हिता असे जो जागत, मी आपण नसेल जागा झालेलो, तर जे जागले असतात म्हणजे जागे करणारे असतात ते संत आमच्या आयुष्यात येतात. आणि मी प्रामाणिकपणे एक सांगू, भगवंत आणि संत तुमच्या माझ्याशी सुद्धा प्रत्येक क्षणाला बोलतायत. प्रत्येक क्षणाला बोलतायत. दुर्दैव असं आहे की आम्ही आमची लाईन एंगेज ठेवतो, त्याला काय करणार? उदाहरणार्थ समजा दादा मला इकडनं फोन करतात साळूमध्ये आणि मी सतत कोणाशी तरी बोलत राहिलोय, त्यांना काय होईल? फोन माझा एंगेज लागेल. नेमकं तेच होते. भगवंत, आपल्याला असं वाटतं की संतांशी भगवंत बोलतो आणि आमच्याशी बोलत नाही. भगवंत कधी पक्षपात नाही करत. रामराया आमच्याशी पण बोलायला बघतो, पण आम्ही आमची लाईन एंगेज ठेवतो, त्याला काय करणार? मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल. यासाठी संत आम्हाला जागे करतायत. बाबा तुझं हित कशात आहे ते ओळख, त्या हितासाठी तू जागा हो. सुदैवाने मी अशा कुटुंबात आता आलोय की जो आपुलिया हिता असे जो जागता, हे ज्यांना कळले अशा लोकांमध्ये मी आता आलोय. आणि माझ्या समोर बसलेले आपण श्रोते देखील आपुलिया हिता असे जो जागता असेच आपण श्रोते अधिकारी आहात. त्यामुळे हाही ज्याला काय म्हणू, माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला आनंदाचा प्रसंग आहे. संत जेव्हा आम्हाला सांगतात की आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची. कोण जागृत आहेत? कोण असे जागे आहेत? आमची अवस्था काय झाली सांगू. आमचं संपूर्ण आयुष्य सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला आणि माया वेष्टीला जीव माझा, अशी माझ्यासारख्याची अवस्था झाली. मी आपल्यासाठी नाही बोलतोय, मी माझ्यासारख्या जडजीवांसाठीच बोलतोय. आमची ही अवस्था आहे. प्रत्येक क्षण आम्ही सुखासाठी व्यतीत करतोय, पण या मायेने आम्ही एवढे वेढले गेलो की जे नाहीये ते खरं वाटायला लागतं. फक्त पुढे जाण्यापूर्वी एक सांगतो, मायेला दोष देण्यात काही अर्थ नाही बरं का. माया आहे म्हणून आम्हाला भगवंत पाहता येतोय. माया आहे म्हणून आम्हाला प्रत्यक्ष मंदिर दिसतंय. माया आहे म्हणून ती मूर्ती दिसते. एक सांगू आपल्याला, निर्गुणामध्ये कितीही आनंद असला तरी तो एका विशिष्ट अवस्थेत गेल्यानंतर बाकीच्यांना सगुणाचीच पूजा आहे. सगुण स्वरूपात जर तो नसेल, म्हणून तर आमचे ब्रह्मचैतन्य महाराज नेहमी सांगतात की नाम आणि रूप हे नसेल तर भक्तीला अर्थच उरणार नाही. जेव्हा मी नुसतं म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम किंवा विठ्ठल विठ्ठल, ताबडतोब डोळ्यासमोर आमच्या दैवत उभं राहतं की नाही पहा. ते जर नसेल तर आम्हाला आधारच आमचा संपला. आम्हाला ते लागतच. सगुणाचे मी आधारे निर्गुण पावी जे निर्धार, असं समर्थांनी देखील म्हटलेले आपल्या श्लोकात. याचा अर्थ असा आहे की आम्हाला नेमकं या मायेचं सुद्धा महत्व लक्षात घ्यावं लागतं. मायेमुळेच भगवंत दिसतोय, मायेमुळेच आम्हाला हे मंदिर दिसतंय. तुकाराम महाराजांचं जाता जाता प्रमाण सांगू. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. पण हा विठ्ठल का दिसतोय? मायेमुळे दिसतोय. मायाच नसती तो पांडुरंग सुद्धा दिसला नसता. बरं, निर्माण करणारा तोच आहे. माया कोणी निर्माण केली? भगवंतानी निर्माण केली. भगवंतानी ज्याला निर्मित केलं तो वाईट कसा असेल? त्याचा पगडा आमच्या डोक्यावर बसला तर त्याचा परिणाम आमच्यावर वाईट होतो, कारण आम्ही मूळ ब्रह्माला विसरतोय. ब्रह्म हे अध्यस्त आहे आणि त्याच्यावर, ब्रह्म हे अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर जग हे अध्यस्त आहे. त्या जगाला मी खरं मानत बसलो. पुढे वेदांताची भाषा पण आपल्या लक्षात आलं असेल. ब्रह्म विसरून मी जर जग म्हटलो तर मग आपुलिया हिता असे जो जागता होत नाही. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. थोडस अधिक एक सोपा दृष्टांत करतो म्हणजे विषय अधिक सोपा आहे. आपुलिया हिता असे जो जागता म्हणजे नेमकं काय हो? अगदी सोपं उदाहरण ठरतो. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे महाराजा. आपल्याला कल्पना आहे की महिला मंडळ असतं बघा. माझी आई स्वतः 87 वर्षाची, पण आई महिला मंडळात आजही कार्यरत आहे कर्जतच्या. ज्येष्ठ महिला होत्या सगळ्या 65-70च्या पुढच्या, पण त्यांनी ठरवलं पंढरपूरच्या यात्रेला जायचं. बस केली. सगळ्यांना त्यांनी नोटीस पाठवली, अरे ज्यांना कोणाला याचं नाव नोंदणी करा. आपला महाराज तुम्ही नेहमी यातले आहात म्हणून सांगू, नेहमीचा अनुभव बघा. 10 वेळा सांगून काही जण होच म्हणत नाहीत आणि बस निघायशिवाय की हमकाच येतात, महाराज आम्हाला ऍडजस्ट करा ना, महाराज आम्हाला ऍडजस्ट. तरुण असेल तर ऍडजस्ट करणं सोपं आहे. तो म्हणतो मी उभा राहून येतो. 70-75च्या ज्येष्ठ महिला पंढरपूर पर्यंत उभ्या राहून येतील का? शक्यच नाहीये. 55 सीट भरल्या आणि 2 महिला बस सुट्टा सुट्टा आल्या, पिशव्या घेऊन आल्या, बॅगे घेऊन, नातवंडाला घेऊन, चालले मला बस पर्यंत सोड. आणि महाराज 70च्या वयाच्या, 70-75च्या बायका, ती ज्या प्रमुख कोण होत्या सहलीच्या, त्यांना सांगायला लागल्या आम्हाला यायचंय तुमच्या बरोबर. अहो आमचं पंढरपूर एकदाही नाही झालं. नव्याने जाण्यापेक्षा तुम्ही नेहमी जाणार आहे तुमच्या. आणि हे खरं आहे बरं का, नव्याने एखाद्या तीर्थक्षेत्रात गेल्यावर अडचण होते, काहीच माहिती नसते. जो नेहमी जातो त्याच्याबरोबरच गेलं काही बघायला लागत नाही. आपल्याला माहिती आहे सर्वांना.
मार्ग दावून गेले दयानिधी संत, ते का म्हटलंय निळोबारायांनी आपल्याला आपोआप कळेल. कुठे जर गुंता पडू नये असं वाटत असेल तर फक्त ज्यांनी पाहिलंय त्यांनी मार्ग दाखवला त्यांच्या पाठोपाठ जायचं. त्याला संस्कृत मध्ये छान सुभाषित जाता जाता सांगतो मुद्दाम, अनुगंतुम सताम वर्त्म कृत्स्नम यदि न शक्यते स्वल्पम अपि अनुगंतव्य मार्गस्थो नाव सिद्धती. याचा अर्थ असा आहे की जे मोठे लोक आहेत त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जायचा प्रयत्न करा. अहो थोडं जरी गेलात तर एक खात्री देऊन सांगता येतं मार्ग नाही चुकणार आहे, बरोबर तिथेच पोहोचू, गंतव्यस्थान येणारच. या दोघी सारख्या त्या संयोजिका ज्या प्रमुख होत्या, ज्ञान आम्हाला असं काय करा, पंढरपूर तुम्हाला पुण्य लागेल या मनात म्हणतात, पुण्य लागावं म्हणून तुम्हाला आधीपासून 15 दिवस सांगते नाव नोंदणी करा, नाव नोंदणी करा. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो, ज्यांनी हे केले ना उद्योग त्यांना माहिती आहे नंतर फार अवघड होतो. त्यांना नाही पण म्हणता येत नाही, होई म्हणता येत नाही. थोडं ऍडजस्ट करा ना, थोडं बसू ना आपण. त्या म्हटल्यावर कसं बसलं, एसटीची सीट आपल्याला माहिती आहे, ती प्रासंगिक कराराने आपण बस नेतो, त्या सीटवर 2 जण जेमतेम बसतात. तिसरा परत तात्पुरता बसेल, इथून चौक पर्यंत जायचंय पनवेल पण पंढरपूर. त्या म्हटल्या नाही हो, शक्य नाही. नाही पण करा ना, काहीतरी व्यवस्था करा ना. त्या म्हटल्या तुम्हीच दाखवा कशी व्यवस्था करू, कुणाला उभं करू, तुम्ही उभे राहून येणार आहात का, सगळेच 75च्या आसपासच्या वयाचे कसे उभे राहतील. यांचं लक्ष नेमकं नको त्या सीटकडे गेलं. कुठे गेलं, चालकाकडे. अरे या सगळ्या महिला, हा एकटाच बाप्या बसलाय, याचं काय काम आहे, सगळ्या बायका आहेत, ह्याचं काय काम आहे, याला खाली उतरवलं तर तिथे होऊ ऍडजस्ट म्हणले आपण. आता मला सांगा, जर तो बाप्या म्हणजे चालक, गाडीचा ड्रायव्हर खाली उतरला, गाडी पुढेच जाणार नाही हो. मी त्या चालकाची नाही गोष्ट करत आहे. आता लक्षात आलं असेल, आपुलिया हिता असे जो जागा, कुठे जागा राहायचंय, तो जो बसलाय तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरी, तो जो चालक बसलाय त्याचं काय काम आहे. अरे आमचं जीवनात भरपूर आहेत, आमच्याकडे माझी मुलं बाळ मोठी आहेत, आता माझे पुतणे, माझा परिवार सगळा मोठा, याचं काय काम आहे. अहो तो उतरला ना, गाडी पुढेच जाणार नाहीये. त्यामुळे आपल्याला हे ज्याला समजतं की मी नेमकं माझ्या जीवनात स्थान कोणाला दिलंय. मी प्रामाणिकपणे सांगू, आपल्याला प्रवचन क्षेत्रात, कीर्तन क्षेत्रात एवढी वर्ष असल्यानंतर सुद्धा खात्री देऊन मी सांगू शकतो की मी भगवंताशिवाय कशालाच स्थान दिलं नाही. मी भगवंतालाही स्थान दिलंय, पण नको त्या फापट पसाऱ्यालाही दिलंय. तुकोबा सांगून टाकले, फलकट हा संसार येथे सार भगवंत. पण खरंच मी एवढं मानले का. मी आपल्याला नाही विचारते, मी माझं चिंतन या निमित्ताने करतोय की मी बाकीचा संसार सोडलाय का. सगळा संसार सोडणं याचा अर्थ जबाबदारी सोडणं नाही बरं का. चुकीचा गैरसमज, म्हणजे चुकीचा समज नाही आणायचा, मला गैरसमज नाही करायचा. तर उद्या मी आता घरी गेल्यानंतर मला मुलीने विचारलं, बाबा ते युनिव्हर्सिटीची फी भरायची, कसली फी, काय नसतं या संसारात, काय अर्थ नाही, कोणी कोणाचं नसतं. याला दोष सांगितलेला आहे, जबाबदारी आहे ती पारच पाडायची. इंग्लिश मधलं एक वाक्य सांगून प्राध्यापकांच्याच घरी म्हणून सांगतो, देअर मस्ट बी अन अटॅचमेंट बट देअर शुड नेव्हर बी अन एंटँगलमेंट. जोडणी असलीच पाहिजे, जुळणी असलीच पाहिजे, पण गुंतवणूक असता कामा नये. मन गुंतलं ना की मग गडबडते. म्हणून तर नको नको मना गुंतू माया जाळी. अरे काळ आला जवळी ग्रासावया, सांगून संत आता लक्षात येईल, आपुलिया हिता असे जो जागा, कितीतरी प्रमाणात येता येतील. या स्वरूपामध्ये आम्ही हे केलं की मग गडबड होते. फक्त मला पुढच्या मुद्द्याकडे जाताना एकच विचारायचं, आपुलिया हिता असे जो जागा, हित कशाला म्हणायचं अध्यात्मामध्ये, त्याचंही प्रमाण देतो. आपुलाले तुम्ही करारे स्वहित, स्मरा नित्य राम राम. याला स्वहित म्हटलेलं आहे. मी व्याख्या माझ्या मनाची देत नाही बरं का, मी संतांचंच वचन सांगतोय. आपुलाले तुम्ही करारे स्वहित, स्मरा नित्य राम राम. आता राम राम त्यांनी त्याच्यात म्हटलंय म्हणून, जसं 2 अक्षरांचे काम उच्चारावे राम राम, तुकोबांचं प्रमाण आहे. कुणाला विठ्ठल म्हणायचंय विठ्ठल म्हणा, कुणाला कृष्ण कृष्ण म्हणायचंय कृष्ण म्हणा, दत्त दत्त म्हणायचंय दत्त म्हणा. पण जे नाम तुम्ही घ्याल ते सतत घेणं आणि ते इथून घेणं, याला आपुलाले तुम्ही करारे स्वहित. बरं हे संतांना श्रेय आपण का देतो, तेची माझे हित जाणती सकळ, बाकी कोणीच जाणत नाही. मी एक स्पष्ट सांगू तुम्हाला, प्रवचनाच्या गादीवर म्हणून तरी आपल्याशी बोलायला धाडस मी करतोय. माझ्या आयुष्यात मला अनेक जण असं वाटतात की हे माझं हित साधतात. चूक, ते स्वतःच हित साधण्यासाठी मला उपदेश करतात. मी उदाहरण स्पष्ट सांगू थोडं, एवढं स्पष्ट कोणी तुमच्याशी कदाचित बोललं नसेल, पण मी तुकोबांना आणि आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजांना समोर ठेवून बोलतोय. थोडं स्पष्ट बोलतो दादा. आपण अनेकांना आग्रह होतो, आता आमच्या घरी जेवायला यायचं ना तुम्ही. मी मनापासून बोलवतो बरं का, दीपक महाराज आमच्याकडे जेवायला यायचंच, मला खरंच वाटतं. पण मी एक सांगू, त्यांना बोलवण्यामागे सुद्धा माझा एक स्वार्थ आहे. कसा काय,
ते जेवायला आले की मला बरं वाटतं की नाही सांगा, अरे दादा आले जेवायला, अरे महाराज आले, अरे महाराज आले. याचा अर्थ मला बरं वाटावं म्हणून मी त्यांना बोलवतोय. अर्थ लक्षात येतोय का बघा. एवढा बारीक विचार आपण करतच नाही. आपण दुसऱ्याला जेव्हा सांगतो आमच्या घरी या, तेव्हा स्पष्ट सांगतो आपल्याला, कधी विचार करून बघा एकटे असताना, ते घरी आले की मला बरं वाटतं. आपण बघा ना, एखाद्या समजा अरे उदाहरण गृहीत धरू, चैतन्य महाराज समजा इथे आले उद्या, आपण त्यांना काय म्हणतो, घरात 2 पावलं लावा ना. कारण आपल्याला माहिती आहे त्यांच्या घराण्याची परंपराच वेगळी हो. देगलूरकरांचे पाय लागले की बस धोंडा महाराज, गुंडा महाराज, बंडा महाराज तिघांची परंपरा आली आपल्या घरात. म्हणजे माझा त्याच्यात चांगला पण स्वार्थ आहे की नाही सांगा, की यांचे चरण माझ्या घराला लागले की बस त्याच्यापेक्षा मला काय पाहिजे, म्हणजे मला बरं वाटावं म्हणून मी हे सगळं करतोय, हे विसरायचं नाही. मी उदाहरण अजून सोपं करतो. चला, सर्वात संत आणि भगवंत सोडून द्या. चला, सर्वात आपल्यावर प्रेम कोण करतं आयुष्यामध्ये? आपले आई आणि आपले वडील. हे आपल्याला पुढे जाण्यापूर्वी सांगू, आई वडील सुद्धा जरी प्रेम करत असले तरी संत म्हणाले, हे माझा दाखला नाही देते, मी संतांची वचनं सांगतोय, की ते त्यांना बरं वाटतं म्हणून करतात. मुलावर प्रेम केलं की आईला बरं वाटतं. मुलगा जेवला की आईला बरं वाटतं की नाही सांगा. बाळा जेव रे, बाळा जेव रे, तो जेवला की बरं वाटतं आईला. अहो साधी गोष्ट सांगतो, आज अमेरिकेला एखाद्या आईचा मुलगा असतो, पुरणपोळी घरात केली की आईच्या डोळ्यात पाणी येतं. मी पाहिलेत गरम महाराज, डोळ्यात पाणी येतं. त्यांना काही जण विचारतात काय झालं, नाही हो आज तो अमेरिकेत नेमकं त्याला तिथे पुरण सगळं मिळेल पण पुरणपोळी नाही मिळणार. इथे असताना काय तुटून पडायचं हो माझ्या पुरणपोळ्यांवर, त्याला नाही आज मिळणार. म्हणजे आईला पहिली आठवण कोणाची आली पुरणपोळी खाताना? मुलाची आली. का तर मुलाने ती खाल्ली, हे आईला बरं वाटते म्हणून आईचं प्रेम आहे. अजून स्पष्ट सांगू आपल्याला, दाढीचे केस बाळाची पापी जेव्हा तो बाप घेतो ना कामावरून आल्यानंतर, त्याला टोचता तो रडतोय तरी बाप त्याच्या अजून अजून पापा घेतोय. त्याचं कारण काय? ते त्याला बरं वाटावं म्हणून, बापाला बरं वाटतं म्हणून घेतोय. या जगात संत आणि भगवंत सोडले तर मी जबाबदारीने सांगतो, बाकी सगळे माझ्या सकट आपल्याला बरं वाटतं म्हणून दुसऱ्यांवर प्रेम करतात. अगदी साधा बागे, काही हवंय म्हणून नाही करत बरं का. आई वडील हे यासाठी नाही प्रेम करत की मला म्हातारपणी सांभाळा, अजिबात नाही. त्यांना माहिती असतं काय जे असेल प्रारब्धात ते होईल, पण ते त्यांना आनंद मिळत असतो म्हणून ते करतात. पण स्वहित आपलं कोण जाणतं खरं म्हणजे? फक्त आणि फक्त संत आणि भगवंत जाणतात. नाहीतर माझे स्वहित नेणं ती कोणी असंच प्रमाण आहे हो. आता हे जर संतांनी म्हटलं, त्या तुकोबांनी म्हटलंय, काळ्या दगडावरची पांढरी रेघे, माझे स्वहित नेणं ती कोणीच नाही बाकीचे जाणत, फक्त संत आणि संत जाणतात. हा त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग आपल्याला लक्षात येतात. हित तरी होय गाता ऐकता, जरी होय चित्ता समाधान. यालाही हिताची व्याख्या पुन्हा दिलेली आहे. जेव्हा मी गातो नाम त्याचं, मला आनंद होतो की नाही खरं सांगा. आणि मी प्रामाणिकपणे सांगू, प्रत्यक्ष कडूमामा मध्यंतरी आजारी होते, ताप होता. साळोख मधल्या मंडळींच्या लक्षात येईल, मला अरुण सर स्वतः सांगत होते की आम्ही सांगतोय बाबांना की आता ताप आहे, थंडी खूप होती बघा, नका जाऊ आता काकड्याला, 2 दिवस आराम करा. नाही थांबले हो. कारण त्यांना माहिती होतं तिथे गेल्याने जो आनंद मिळतो ना तो वेगळाच असतो. आणि हा आनंद नामस्मरणाचा ज्याचा त्यालाच असतो. अहो भर थंडीमध्ये गोंदवलेला गरम पाणी याची वाट नाही बघत कोणी हो. पहाटे 3-3:30ला उठून गार पाण्याच्या नळाने ती पहाटे आंघोळ करतात, सगळे आवरतात आणि काकड आरतीच्या आधी निदान प्रदक्षिणा आणि माझं एक दोन तरी जपमाळ माझी होऊ देत म्हणून त्यासाठी आतमध्ये जातात. याचा आनंद ज्याला कळतो ना त्याला लक्षात येतं की हा आपुलिया इथं असे जो जागता, याचा नेमका तो अर्थ आहे. धन्य माता पिता तयाची. या कुटुंबामधले कडूमामांचेही जुने आई वडील त्यांचे त्यावेळेस, आणि आता अरुण सरांचे म्हणून हे आई वडील धन्य का वाटत असेल तर आपल्याला अभिप्रेत असलेल्या मार्गाने आपली पुढची पिढी वाटचाल करते, हा त्यातला एक आनंदाचा भाग आहे. फक्त मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाची म्हटल्यानंतर आपण कोणी म्हणणार नाही, कारण आपण अध्यात्म क्षेत्रात आहे. पण मला अशी माणसं भेटतात, मी नेहमी निकम महाराज सांगतो आपल्याला, नेहमी भेटतात आणि काय विचारतात माहिती दीपक महाराज, हे तुमचं अध्यात्म वगैरे ठीक आहे हो, हे कीर्तन प्रवचनापुरतं असतं, असं काय प्रत्यक्ष होतं का कधी? म्हणजे म्हटलं, ते म्हटलं नाही, आपुलिया इथं असे जो जागता, तुम्ही नामस्मरण केलं की तुम्हाला काय वाटतं की धन्य माता पिता तयाची आणि मग कुळी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा, असं काय देवाला खरंच वाटतं का? मी प्रत्यक्ष उदाहरण आज आपल्या समोर ठेवणार आहे, प्रत्यक्ष उदाहरण, आणि नाव घेऊन सांगणार आहे. म्हणजे ज्याला काय म्हणू, अंदाजे कपोल कल्पित असं उदाहरण नाही ठेवणार आहे. अमरावती हे नाव कोणी ऐकलं नाही असं अजिबात नाही, आणि अलीकडच्या काळात तर सगळ्यांनीच ऐकलंय. का ऐकलं वगैरे मी काही सांगत नाही, पण सगळ्यांना अमरावती माहीत झालं. दादासाहेब खापर्डे हे नाव नक्की जुन्या पिढीतल्या सगळ्यांनाच माहिती आहे.
लोकमान्य टिळकांचे अत्यंत निष्ठावंत सहकारी आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपले जे जे कोणी कारागृहात अडकायचे त्यांची एक पैसा बिदागी न घेता कोर्टामध्ये केस त्यावेळी इंग्रजांच्या विरुद्ध लढणारे दादासाहेब खापर्डे. दादासाहेबांचा कायद्याचा अभ्यास जबरदस्त होता. किती जबरदस्त, जज जेव्हा निर्णय द्यायचा, उद्या निर्णय द्यायचा, तर रात्रभर तो फाईल 4 वेळा वाचायचा. का? दादासाहेब बसणार आहेत समोर, त्यांच्या समोर निर्णय देतो, निकाल देतोय, चिरफाड करतील ते. नीट लिहिले ना, आपण काही चुकीचं कलम नाही ना, आपण काही उल्लेख केला, इतकं बारीक अभ्यास करायचा. एवढं दादासाहेबांची एक अभ्यासाची दहशत होती सगळ्यांसमोर. दादासाहेबांच्या वेळी प्रत्यक्ष साईबाबा शिर्डीला होते, देहावस्थेत होते, देहरूपाने होते. आणि दादासाहेबांच्या सौभाग्यवती या साईबाबांच्या अनुग्रहित होत्या. जसे आम्ही सगळे गोंदवलेचे अनुग्रहित होतो तसं त्या साईबाबांच्या अनुग्रहित होत्या. आणि साईबाबा होते त्यावेळी. दादासाहेबांना पत्नीने एकच सांगितलं, मी पुन्हा हात जोडून सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा, ज्ञानेश्वरीला हात लावतोय, हा घडलेला प्रत्यक्ष प्रसंग त्यांच्या चरित्रातला सांगतोय. पत्नीने एकच सांगितलं, अहो मला इच्छा निर्माण झाली, बाबा आहेत प्रत्यक्ष तिथे, श्रीराम जयराम जय जयरामचा जप मला 3 दिवसांच्या 4 दिवसांच्या जमलं तर 5 दिवसांच्या अनुष्ठान बाबांच्या उपस्थितीत करायचंय. मी आपल्याला पुढे जाण्यापूर्वी सांगू, माझ्याशी अनेक जण सहमत होतील, घरी श्रीराम जयराम जय जयराम जप आपण करत नाही का, पण तिथे जाऊन गोंधळ्यात जाऊन करण्याचा जो आनंद आहे ना, तो ज्याने अनुभवला त्यांनाच कळतो. तो वेगळाच आनंद असतो, तो नाही सांगतात, शब्दातच सांगणं कठीण आहे. दादासाहेब म्हणले हरकत नाही, मी ड्रायव्हरला पाठवतो, गाडी देतो. त्यावेळी अँबॅसेडर गाडी माहिती आहे तुम्हाला, वकील वगैरेंच्याकडे असायची ती. त्या पटकन म्हणल्या, अहो अध्यात्म एकट्याचं नसतं, आपल्याला माहिती आहे सत्यनारायणाच्या पूजेला पत्नी नसेल तर बाजूला सुपारी ठेवली जाते, तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. दादासाहेब त्यांचे अनुग्रहित नव्हते, मी स्पष्ट सांगतोय. दादासाहेब सश्रद्ध होते, श्रद्धा होती, भगवंतावर श्रद्धा होती, पण अशी नव्हती. तर मग भाव थोडा जागृत नाही. हे काय एवढा वेळ जप दिवसभर करायची काही गरज आहे का? श्रीराम झालं काम. ते त्या वकिली बुद्धीनेच चालणारे होते, पण पत्नीचाही आदर ठेवणारे होते. ते म्हणले तुझी इच्छा आहे ना, येतो म्हणे मी, फक्त एक काम कर, मला तुझ्या बाजूला बसून सतत जपाला नाही बसवायला, मी माझ्या फाईल्स घेऊन होतो, मी माझा अभ्यास करत बसतो. ती म्हणते तुम्ही येताय म्हटले हेच माझ्यासाठी खूप आहे, हरकत नाही म्हटलं. आणि पत्नी समजूतदारच होती, दादासाहेबांचीच पत्नी होती आणि प्रत्यक्ष अनुग्रह होता. नामधारक असल्यानंतर वाटेल ते हट्ट नाही करत. निघाले दोघे, पोहोचले, बाबा बसले होते धुनीजवळच. साईबाबांना दोघांनी नमस्कार केला. बाबा बोलायचे फार कमी, बोलायचे ना पटकन बोलायचे, आशीर्वाद दिला. की म्हणले आले बाबा, सामान ठेवलं, बॅगा ठेवल्या आतमध्ये, एक खोली होती, आजच्यासारखं काही शिर्डी मोठं नव्हतं, बारीक खोल्या होत्या, काही बॅगा टाकल्या खोलीमध्ये, हातपाय धुतले आणि पुन्हा जपमाळ घेतली आणि विचारलं एकदा दादासाहेबांना, तुम्ही येताय का? माळ आहे अजून एक, तुला मी सांगितलं होतं ना, तू बस, मी आलो ना नमस्काराला, जाताना पुन्हा नमस्काराला येईल, काळजी नको करू, रात्री आरतीला येईल, तेवढं मी करेन, मला आता अभ्यास माझा करू दे. ठीक आहे म्हणजे काही माझी अडचण नाही. पहिला दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी तार आली एक. आता जुन्या पिढीतल्या लोकांना तार कळेल, नवीन लोकांना हा दृष्टांत दिला की तार आली म्हणजे काय विचारतात. तारवाला उभा राहिला ना दाराशी, सगळ्यांच्या छातीत धस्स व्हायचं, कसली तार आली, कारण असायचं अमुक अमुक सिरियस, स्टार्ट इमिजिएटली, असे ते ठराविक शब्द असायचे. तार आली, दादासाहेबांनी ती तार वाचली, त्यात लिहिलं होतं त्यावेळी अमरावतीमध्ये प्लेगची साथ आली. त्यांनी माहिती आपल्याला, प्लेगची साथ खूप मोठी विचित्र पसरली होती. रँडचा वध त्या चाफेकरांनी केला, आपल्या सर्वांना माहिती आहे. लोकमान्य टिळकांच्याच प्रेरणेने चाफेकर बंधूंनी तो रँडचा वध केला. आणि त्याच्या तारेत लिहिलं होतं, मुलगा प्लेगने आजारी पडलाय, काखेत उजव्या गाठ आले, ऍडमिट केले, डॉक्टर म्हणले काही खरं नाही वाटत आहे, ताप उतरत नाहीये. आता जुन्या काय, आता एवढं सायन्स ऍडव्हान्स्ड आहे आपण म्हणतो, तरी कोरोनाने काय हाहाकार माजवला, 2 वर्ष भोगलंय सगळ्यांनी. त्यावेळेची गोष्ट आहे जुनी, किती असून मेडिकल सायन्स ऍडव्हान्स्ड असेल. लवकर निघून या म्हणले तुम्ही. अस्वस्थ झाले दादासाहेब, अरे बायकोला राहू देत, मग आपण गाडी घेऊन जाऊया म्हटलंय. आता बाबांना विचारल्याशिवाय निघणार कसं, कारण आलं संतांच्या दाराशी, तर संतांना विचारल्याशिवाय निघता नाही येत. बाबा धुनीजवळच बसले होते, हे गेले तो कागद घेऊन तारेचा, दाखवूया म्हणले. आता ते जवळ गेल्याबरोबर बाबा एवढंच ओरडले फक्त, मत जाओ. कशासाठी आले हे पण विचारलं नाही, काय कागद हे पण बघायची, त्यांना काय गावली बाबा आहेत, मत जाओ. एवढा कडक स्वभावाचा वकील, ज्यांना जजेस थोडेसे दडपून असायचे, कागदाची घडी घालून कोटाच्या खिशात, आपल्याला माहिती जुने लोक ते कोट घालायचे, धोतर कोट आणि टोपीवरती काळी ती, टाकलं आतमध्ये तो कागद आणि खोलीतून डोक्याला हात लावून बसले. मुलाचं काय होणार, मुलाचं काय होणार. संध्याकाळी पत्नी आली जप पूर्ण करून, यांनी सांगितलं अगं ते तार आले, मुलगा आजारी आपला. आता त्यांना वाटलं ही आई म्हटल्यानंतर काळजी होणारच ना, बापापेक्षा आईला जास्त काळजी.
पण ती खऱ्या अर्थाने भक्त होती हो, खऱ्या अर्थाने नामधारक होती. ती हसली. ती म्हणजे मग बाबांना गेलात होत ना भेटायला? हो गेलो ते. म्हणते बघितलं पण नाही म्हणे कागद. मत जेव्हा ओरडले, बाबांनी सांगितलं ना मत जेव्हा, नका काळजी करू, नाम घ्या त्यापेक्षा म्हणले. ते म्हणले अगं तू आई आहेस मुलाची. हो ना, म्हणूनच सांगते. बाबा म्हटलं ना मत जेव्हा, नका काळजी करू, त्याच्या श्रीराम जयराम जय जयराम सुरू करा म्हणते तुम्ही. दुसरी तार आली दुसऱ्या दिवशी. केस खूप सिरियस आहे. डॉक्टर म्हणतायत काही खरं नाहीये. आणि भावानी त्यांच्या दादासाहेबांच्या भावानी लिहिली होती की बाप म्हणून निदान अंत्यदर्शन घेण्यासाठी तरी या जाण्यापूर्वी एकदा बघा, त्याला भेटा एकदा बाप म्हणून. दादासाहेब अस्वस्थ झाले हो. आता गेले. आता तर बाबांनी पाठ करून बसले होते, पण दादासाहेब येताना इकडनं नुसती खून गेले, ओरडले पण नाही, असे हात केला फक्त जा म्हणून. पुन्हा खिशात टाकला कागद आणि आत गेले. आणि तिसऱ्या दिवशी तिसरी तार आली. एवढी क्रिटिकल म्हणजे अत्यवस्थ अवस्था आहे की कदाचित अंत्यसंस्कारच करावे लागतील. आता तरी येणार का? विचार करा आणि लगेच निघा. हे म्हणले आता काय होईल तो होईल, बाबा काय करतील, फक्त अवलिया बाबा फाटकन मारतील एखादं, पण आता विचारणार, बाप आहे शेवटी मी मुलाचा, विचारणार म्हटले. आणि तो कागद घेऊन दादासाहेब खापरने वळले दाराशी. बाबा स्वतः उभे होते, अंगात बंडी होती, आणि फक्त पाहिल्या आणि विचारलं काय मुलासाठी चाललायस? तुला काय वाटलं तू गेल्याने तो सुधारणार आहे, तू सांभाळणार आहेस मुलाला? आणि बाबांनी सदरा अंगातलं ती बंडी काढली, काख वर केली, बगलेमध्ये गाठ दाखवली. अरे त्याची प्लेगची गाठ मी इथे माझ्या बगलेत घेतली. चल तो सुखरूप आहे तिकडे गेला त्याचा प्लेग, बस नाम घे त्यापेक्षा म्हटलंय. आणि चौथ्या दिवशी खरं झाले की इट्स अ मिरॅकल इन मेडिकल सायन्स. हा वैद्यकशास्त्रातला चमत्कार आहे. त्याची गाठ गेली, त्याचा प्लेग गेला. डॉक्टर म्हणले हे कसं झालं आम्हालाच कळलं नाही. डॉक्टरांच्या कळण्याच्या पलीकडचंच आहे. आणि शेवटी दादासाहेबांनी बाबांना साष्टांग दंडवत घातला. आणि त्या दिवशी दादा जपाला बाबांसमोर बसले. मी आता सांगू आपल्या आपुलिया हिता असे जो जागता जे म्हटलं ना, हे जागणारे आपल्याला वाटतं आपण जागतोय, आपल्या हितासाठी संत जागतायत. ही भूमिका आम्हाला तुकोबांचा अभंग 50 वेळा वाचत तरी कळत नाही. आपल्याला वाटतं आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची आहे. अरे माझ्यासाठी जर संत माझ्या हितासाठी जागृत असतील आणि मला जाग सतत करत असतील, करुणी साय असं शिकविती करत असतील, तर ओळखायचं माझ्या घराण्याची मला फार मोठी परंपरा मिळाली. मी चांगल्या घराण्यात जन्माला आलोय आणि माझी वाटचाल अत्यंत योग्य मार्गावर सुरू आहे. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. फक्त होतं काय सांगू आपल्याला, माझे एक 10 मिनिटं राहिलेत फक्त, पण मी 10 मिनिटात मुद्दामून सांगतो. हे कळत नाही आपल्याला अनेकदा, याचं कारण मुद्दामून सांगतो. एक दृष्टांत समोर ठेवतो. समजा खीर किंवा बासुंदी, माझ्या माता भगिनींना लगेच उदाहरण कळेल. खीर किंवा बासुंदी करायची, इंधन लागेल, ते चूल किंवा गॅस काय असेल, स्टोव्ह वगैरे तर लागेलच, पातेलं लागेल, पळी लागेल, आणि मग ते दूध वगैरे जे काही लागेल ते सगळं मटेरियल. ते सगळं ढवळण्यासाठी पातेलं पण आवश्यक आहे, कारण पातेल्याशिवाय खीर किंवा बासुंदी होणार नाही. बासुंदीचं उदाहरण घेऊया आपण. आणि पळी जी आहे, तो डाव पळी काही त्याला म्हणा, त्या पळीने अशी ती सतत ढवळत राहायला लागते, करपू नये म्हणून आणि ती आटावी नीट घट्ट व्हावी म्हणून. मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, ती बासुंदी खरंच घट्ट झाले का हे पळीला कळतं का नाही कळत? आणि त्या बासुंदीत साखरेचं प्रमाण योग्य पडलंय का कमी जास्त झालंय हे त्या पळीला कळतं का? ते पळीला नाही कळत, ते चाखून पाहणाऱ्यालाच कळतं. मग जर पळीला कळतच नाही, मग पळी कशाला वापरायची? तर पळी नाही वापरली तर बासुंदीच होणार नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्या, पळी म्हणजे बासुंदी करण्यासाठी पळी आवश्यकच आहे, पण त्या पळीला कळत नाही बासुंदी गोड आहे का अगोड आहे. आता मी का उदाहरण दिलं ते लगेच सांगतो. हा अभंग कळण्यासाठी किंवा माझ्या हितासाठी मला कशाची आवश्यकता आहे? बुद्धीची आवश्यकता आहे. पण त्या बुद्धीला ज्ञान होत नाही, ज्ञान होण्यासाठी बुद्धी आवश्यक आहे. थोडा वेदांतातला सिद्धांत मांडतो, पण सोपा करून मांडतो. मला सांगा, बुद्धीच नसेल तर ज्ञान होईल का? होऊच शकत नाही. पण बुद्धीला ज्ञान होत नाही, बुद्धीच्या सहाय्याने ज्ञान होते. पळीशिवाय बासुंदी होत नाहीये, पण पळीला बासुंदी कळत नाहीये. नेमकी तीच अवस्था आहे. म्हणून तर हरिपाठात म्हणावं लागलं, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशराजे सकळ सिद्धे. बाकी बुद्धीला काय कळते बाकी त्याच्यात? मग ते आपल्याला भगवद्गीतेत जो शिकवतो ती व्यावसायिकात्मिका बुद्धी आहे का निश्चयात्मिका आहे, या सगळ्या तपशिलात नाही आता जायचंय. तीच बुद्धी ज्याला योग्य प्रकारे वापरता येते त्याला म्हणायचंय आपुलिया हिता असे जो जागता. मी पुन्हा पुन्हा सांगतो, या घराण्यामधल्या प्रत्येकाला हे कळलंय. खर तर केवळ या घरापुरतं नाही मी सांगत आहे, या गावातच, या पंचक्रोशीत मी नेहमी येतो, जांभोली, साळो, बारणे, या सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. हा पंचक्रोशीचा भाग पूर्ण अध्यात्माने भारलेला आहे. इथे सगळेच घराघरामध्ये अध्यात्माची साधना सुरू आहे.
मी तर बाजूला मोकाशी सर बसले, त्यांना नेहमी सांगायचं होते, शाळेतला कर्जतला यायचे ना, सगळ्या मुलांना त्यांनी सवय लावली, जोरात म्हणायचे जय श्रीराम, सगळे ओरडायचे जय श्रीराम. मी ते नेहमी सांगतो, सरांना एवढं पुण्य मिळाले, ज्याने आयुष्यात जय श्रीराम म्हटलं नसेल त्यांनी सरांमुळे म्हटलंय. हेच आपल्याला नेमकं संत करतात, नाम घ्या नाम घ्या. पण आपली हिता असे जो जागतामध्ये, नेमकं जर आम्ही जागे होत नसू, संत आमच्या आयुष्यात येतात आणि आम्हाला जाग करतात, असं ज्या घराण्यामध्ये घडते त्यांच्या बाबतीत घराण्याचा उद्धार एवढा वेगळा होतो की कोळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, एवढं वेगळ्या प्रकारे होऊ शकतं. मी जाता जाता एवढाच उल्लेख करत जातो 5 मिनिटामध्ये. या आपल्याला तुकोबांना अजून जर शरण गेलं तर एक अभंगाचा मुद्दाम संदर्भ देतो, भक्तीचे ते वर्म जयाची हाती, तया घरी शांती क्षमा दया. हे भक्तीचं वर्म नाही कळलं ना तर अडचण होते. हे वर्म नेमकं हेच आहे की आपल्या हितासाठी सतत जागृत राहा. कारण हे वर्म चुकलं तर नामदेव महाराजांचं पुन्हा प्रमाण आपल्याला लक्षात घ्यायला लागतं, शेवटली पाळी तेव्हा मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. हे जर नाही कळलं मग जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये आम्ही अडकणारच आहोत. त्यामुळे हे जर कळावं असं वाटत असेल तर आपल्या हितासाठी सदैव आपण जागृत राहणं, आणि हे ज्याला साध्य झालं त्याच्या बाबतीत भगवंताला सुद्धा, त्या घराण्याचा आणि त्या सगळ्या मातापित्यांचा, त्या पुत्रपौत्रांचा, सगळ्यांचा त्याला भगवंताला अभिमान वाटतो, किंवा त्याला ज्याला आपण काय म्हणू, एक आनंद वेगळा होतो. की फक्त एक 5 मिनिटं शेवटचे म्हणून सांगतो, रामायणातला एक प्रसंग आपल्या समोर ठेवतो. या अभंगाचा बद्दल काही बाकी नाही बोललो तरी सुद्धा चालेल, एवढं या एका दृष्टांतातनं कळेल. वाल्मिकी ऋषींच्या श्लोकांच्या साह्याने मी सांगणार आहे, माझा कपोलकल्पित दृष्टांत अजिबात नाही. प्रत्यक्ष वनवासामध्ये तिथे होते त्यावेळी सीतामाईचं हरण झालेलं नव्हतं, म्हणजे तो लक्ष्मण रेषा ओलांडण्याचा प्रसंग झालेला नव्हता. आणि आपल्याला माहिती आहे सर्वांना की लक्ष्मण भैया रामांची सेवा करायचे, तसे जानकी माता म्हणायचे, ते आईच म्हणायचे. रामचंद्र प्रभू काही कामानिमित्त पर्णकुटीच्या बाहेर होते आणि सीतामैया लक्ष्मणांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपल्यात. हा वाल्मिकी रामायणात प्रसंग आहे. आता गंमत अशी घडली, हे सगळं होत असताना जानकी मातांना शांत झोप लागली आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र ते आमच्यासाठी उदाहरण देण्यासाठी, कारण लक्ष्मणांचा पूर्वीचा अवतार कोणी शेषावतार आहे, रामांनी पोपटाचं रूप घेतलं, शुक या स्वरूपात आले, संस्कृतमध्ये शुक म्हणतात. आणि आल्यावर प्रश्न विचारला, थेट प्रश्न विचारला. कोणाला? शुकाच्या स्वरूपात आलेल्या रामाने लक्ष्मणाला प्रश्न विचारला. वाल्मिकी ऋषींनी वाल्मिकी रामायणात दिलेला श्लोक आहे. पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम दृष्ट्वा त्रीणि रत्नानी कस्य नोच्छलते मना. पुष्प म्हणजे फळ फुल पाहिलं मन विचलित होतं किंवा ज्याला आकर्षण निर्माण होतं. फळ पाहिलं आकर्षण निर्माण होतं. दृष्ट्वा स्त्रीणांच्या यौवनम, गादीवर बसले, मी फार काही बोलत नाही, आपल्या सगळ्यांना लक्षात येईल. असं बसल्यानंतर सुद्धा कस्य नोच्छलते मना, कुणाचं मन असं विचलित होत नाहीये. पुढचा चरण त्याच्यापेक्षा महत्वाचा आहे. अग्निकुंड समानारी घृतकुंभ समोनरा जानुस्थिता परस्त्रीचेत कस्य नोच्छलते मनः. अरे अग्निकुंडाप्रमाणे नारी आहे, घृतकुंभ म्हणजे तुपाचा कुंभ भरलेला असा पुरुष आहे. अग्नीसमोर जर तुपाचा हे ठेवलं तर काय तूप वितळणार आहे. जानुस्थिता परस्त्रीचे, दुसरी स्त्री आपल्या मांडीवर झोपलेली पाहून कुणाचं मन विचलित होते, कस्य नोच्छलते म्हणा. त्याच क्षणाला हा प्रश्न संपल्याबरोबर वाल्मिकी ऋषींच्या मुखातनं लक्ष्मणांचं उत्तर बाहेर पडले. काय उत्तर आहे हो? हे उत्तर ज्याला कळलं ना त्याला कळेल की तुमच्या माझ्या आई वडिलांनी आपल्यावर काय संस्कार दिले. फाटकन उत्तर लगेच बाहेर पडतं. अरे पिता यस्य शुचिर्भूतः माता यस्य पतिव्रता उभाभ्याम यस्य संभूती तस्य नोच्छलते मनः. ज्याचे वडील अत्यंत शुचिर्भूत आहेत, शुद्ध अंतःकरणाचे आहेत, आणि ज्याची आई पतिव्रता आहे, यांची संतती म्हणून जे जन्माला येतात ना त्यांचं मन कशानेच विचलित होत नाही. मी का उदाहरण दिलं आता लक्षात येत असेल. अशाच कुटुंबाच्या एका फार मोठ्या चांगल्या सोहळ्याला मी आलोय की ज्यांच्यामध्ये आई वडिलांचेच संस्कार असे मिळत गेलेत, आणि त्यामुळे आज तो धन्यतेचा दिवस त्यांना पाहतोय. धन्य माता पिता तयाची. आज त्यांच्या आयुष्यात धन्यतेचा क्षण आहे. मुलांचं यशस्वी जीवन ते बघतायत. आणि एक सांगू आपल्याला, प्रत्येक वेळी हे शक्य होत तसं नाही बरं का. तुळशीच्याच रोपांमध्ये भांगेचं एक रोप येऊ शकतं, पण इथे खूप वेगळं आपल्याला घटना बघते, कारण संस्कारच तसे मिळालेत. मी मगाशी सांगितलं मागच्या वर्षीचा अनुभव मला माहिती आहे.
अंगात ताप असताना सुद्धा काकडा ज्याला चुकवावं असं वाटत नाही. फुटोय मस्तक तुटोय शरीर वगैरे किती आम्ही प्रमाण दिले, आमच्या बाबतीत नाही होत. नाही जरा ताप आहे, कीर्तनाला येणारच होतो आज, पण जरा ताप आहे ना, नाही उठवत नाहीये. मी अजिबात म्हणत नाही बरं का ताप असला तरी सगळ्यांनी या म्हणून, कारण हेही प्रत्येकाला नाही जमत. पण हे सुद्धा असं करावं असं वाटलं त्यावेळी. नाही मला माझी साधना नाही सोडायची, माझा नित्यनेम नाही चुकवायचा आहे. ओळखायचं की याला म्हणतात आपुलिया हिता असे जो जागता. मी का अभंग हा निवडला असेल लक्षात आलं असेल. मी फक्त शेवटचं एक दृष्टांत ठेवतो आणि माझी सेवा संपवतो. करवीर पीठाचे त्यावेळचे शंकराचार्य होते, त्यांचं नाव विद्याशंकर भारती. विद्याशंकर भारती म्हणजे करवीर पीठाचे त्यावेळचे शंकराचार्य. विश्व हिंदू परिषदेच्या निमित्ताने इथे ते आले होते मागे, आणि माझ्याकडे जबाबदारी दिली होती की त्यांची सेवा तुम्ही सांभाळायची. मी आनंदाने घेतली होती. शंकराचार्यांबरोबर राहायला मिळणं दिवसभर याच्यापेक्षा आनंद काय. आणि इतके वेगळे होते ते. स्वतः संस्कृतचे शिक्षक होते पूर्वाश्रमी, संन्यास घेण्यापूर्वी शिक्षक होते. मी त्यांना आधीच विचारलं, म्हटलं महाराज अशा वेशात आलोय, कारण आपण आपल्या पारंपरिक वेशात जातो. म्हटलं मी 16 पण पिशवीत आणल्या, तुम्ही म्हणत असाल तर स्नान करून येतो 16 देतो. नाही नाही म्हणले मला चालणार आहे. आणि मग त्यांनी इतकं वाक्य छान वापरलं. ते म्हणले मी बाह्य 16 बघत नाही, मी आतलं 16 बघतो. काय उत्तर आहे की मी खरं सांगतो तुम्हाला, मी संतांच्या जवळ का जावं ना, संतांचे पायी हा माझा विश्वास. जेव्हा तुकोराम महाराज म्हणतात त्याचं कारण आपल्याला कळलं पाहिजे. अहो तिथे गेल्यानंतर एक 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 वाक्य इथे पोचतं. आणि मग दिवसभर आम्ही छान राहिलो. आणि त्यांनी किस्सा सांगितलं. ते म्हणले मला विचारलं की कीर्तन प्रवचन करताच भागवत केले का. म्हटलं नाही आता विचार आहे. ते म्हणले नका करू. मला आधी आश्चर्याचा धक्काच बसला. म्हटलं स्वतः शंकराचार्य म्हणतात भागवत करू नका, आणि हसायला लागले मोठ्याने. ते म्हणले पुढे विचारा ना का नका करू. म्हटलं का नका करू. ते म्हणले मी अनुभव घेतल्या म्हणून सांगतो. मग हसायला लागले. टाळी द्या म्हणले, आणि त्यांनी टाळी दिली. अहो करा म्हणजे उलट भगवंत सगळीकडे घराघरात पोचवा. काही करायचं नाही, मरेपर्यंत भगवंत पोचवायचा सगळीकडे, एवढंच उरत घ्या म्हणले. आणि पुढचं त्यांनी सांगितलं. म्हणजे मी एका ठिकाणी भागवत सप्ताहाला बसलो होतो. 7 दिवस भागवत सांगायचं ठरलं होतं. 6वा दिवस झाला, उद्या 7वा दिवस. मी 6व्या दिवशी एक श्रोता कायम 6च्या 6 दिवस समोरून बसायचा. 6व्या दिवशी म्हणजे मी सांगितलं उद्या मी 10 मिनिटं शंका निरसनासाठी ठेवणार आहे. भागवत 6 दिवस ऐकले तुम्ही, काही शंका असेल मनात विचारा, मी उत्तर देईन. मला जी काही भगवंतांनी बुद्धी दिली त्याप्रमाणे देईन. मी काही सर्वज्ञ नाहीये, पण जे मला सुचेल ते द्यायचा प्रयत्न करेन. म्हणजे एकाने लगेच हात वर केला. त्यांनी सांगितलं, त्यांना सांगितलं महाराज उद्या शंका निरसन उद्या. नाही उद्या उत्तर द्या, पण माझ्या मनात ती शंका आहे का, मी 6 दिवस अस्वस्थ आहे म्हणले. महाराज हसलो म्हणले मी, आणि म्हणले विचारून घ्या, पण उत्तर उद्या. हो उद्या द्या, परवा द्या, पत्राने पाठवा, पण माझा प्रश्न मी झोपेन म्हणले शांतपणाने. आणि त्याने काय प्रश्न विचारला, तुमचे भगवान गोपालकृष्ण. ते म्हणले मी त्याला आधीच थांबवलं. हो हे नका म्हणू, तुमचे काय, ते सगळ्यांचे म्हणले. हा तेच म्हणले, पण भगवान गोपालकृष्ण राजकारणात गेलेत का हो म्हणले. ते म्हणले हो त्या राजकारणात ते धुरंधरच आहेत, राजनीती त्यांच्याकडनं. नाही तसं नका सांगू म्हणले, ते आध्यात्मिक उत्तर नका देऊ म्हणले, आत्ताच्या राजकारण्यांसारखे आहेत का म्हणले. ते म्हणले काय बोलताय, भगवंतावर बोलताय. नाही म्हणजे मी कारण सांगतो ना म्हणे, पुढचा ऐका माझं, रागवू नका म्हणे माझ्यावर. हा नाही रागवत नाही म्हणे, पण मला बरं नाही वाटलं म्हणून तुम्ही देवावर असा आरोप करताय. नाही म्हणले माझं पुढचं म्हणणं आहे का, वचन दिले की नाही, का आश्वासन दिले. आमचे पुढारी सगळे आश्वासन देतात, आम्ही मानायचो की देव वचन देतात. ते म्हणले मानायचं काय, देव वचनच देतो. हो ना म्हणले, म्हणूनच माझा प्रश्न ऐका म्हणले. त्यांनी काय वचन दिले, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मग आता धर्माची एवढी विस्कटले घडी आहेत कुठे भगवंत. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे ना. भगवंत अवतार का घेत नाहीये का, नुसतं आश्वासन देऊन मोकळे झाले, हे करीन ना ते करीन. आहेत कुठे भगवंत. ते म्हणले मी त्यांना सांगितलं उद्या उत्तर. हो उद्या दिलं तरी चालेल, काय म्हण, आता मी मोकळा झालो म्हणले. महाराज नमस्कार घ्या म्हणे. मग एकदम बदलले म्हणे, नमस्कार कोण केला मला. दुसऱ्या दिवशी हे आधी 3 इंच पुढे सरकूनच बसले होते. सगळं भागवत माझं पूर्ण केलं 7व्या दिवशी, आणि सांगितलं की आता शंका निरसन आहे. पण म्हणे बाकीच्यांच्या शंकांच्या आधी यांनी काल शंका विचारली म्हणून यांचं उत्तर मी आज देतो. आधी यांनी मला प्रश्न विचारला की भगवान गोपालकृष्णांनी वचन दिले संभवामी युगे युगे धर्म संस्थापनार्थाय संभव, काय येत नाही, भगवंत कुठे आहेत. आणि मी आज का उत्तर दिलं त्याची 2 कारण आहेत, की शंका निरसन आज होतं म्हणून आज देतोय. आणि दुसरी गोष्ट, प्रश्न मला होता का, भगवान गोपालकृष्ण अवतार का घेत नाही, त्यांच्या वतीने मी परस्पर उत्तर कसं देणार, मला त्यांना नको का विचारायला. म्हणून मी इथून गेलो काल 6व्या दिवशीचं भागवत संपून रात्री ध्यानाला बसलो, हॉटलाईन लावली, देवाला सांगितलं देवा याच्यापुढे भागवत करू का नको. हे असली संकट येणार बाबा, तू तिथे वचन द्यायचं आणि उत्तर आम्ही द्यायची, हे काय चालले धंदे, हे नाही जमणार म्हणले आपल्याला.
भागवत संपतो नाही, शेवटचं सप्त उत्तर दे म्हणले. दिलं म्हणले उत्तर देवाने. आता त्यांनी दिलेलं उत्तर तुम्हाला देतोय म्हणले. आणि उत्तर असं दिलं, ते म्हणले भगवान म्हणले की मी आज सुद्धा अवतार घ्यायला तयार आहे, पण जेव्हा अवतार घेतला तेव्हा कारागृहात बंदिवासात असलेले का होईना पण वसुदेव आणि देवकी यांच्यासारखे अत्यंत शुचिरभूत आणि अधिकारी माता पिता मला मिळाले होते. मी शोधण्याचा प्रयत्न करतोय भूतलावर, असे पुन्हा शुद्ध आईवडील मला मिळत नाहीयेत. आहेत का तुम्ही सांगा. भागवताच्या निमित्ताने फिरत असाल तर मला पुन्हा हॉटलाईनवर कळवा. उद्या जन्म घेतो की नाही बघा म्हणजे, उद्या पुन्हा अवतार घेतो. आता लक्षात येईल, आई वडील होणं सोपं आहे, देवाचे आई वडील होणं फार कठीण आहे. शिवाजी महाराज जन्माला यावे कसं वाटतात, पण जिजाऊ माता होण्याची माझी तयारी आहे का? अहो मी पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, माझ्या आईने सुद्धा मला हे नसतं सांगितलं. मी प्रामाणिकपणे सांगतो, अफजल खान एवढा सगळा हिंसाचार करत आला होता पंढरपूर तुळजापूर पासून. एखाद्या आईने काय सांगितलं, सर त्याची ताकद खूप आहे, कारण तो पहाड वाकवायचं असं वर्णन आहे, 10 हत्तींचं बळ असं वर्णन आहे. बाबा तो खूप घातक आहे, तू एक काम कर, सध्या महाराष्ट्राच्या बाहेर कुठेतरी भूमिकेतून जा, तू नाही म्हटलं की तो जाईल परत. त्यांना राष्ट्रमाता एवढ्यासाठी म्हटलंय. जिजाबाई साहेबांचं उत्तर वाचा तुम्ही इतिहासात चरित्रामध्ये. त्याने सांगितलं, शिवबा याच महाराष्ट्राच्या मातीत त्याला गाड जिवंतने परत जाता कामा. हे सांगणाऱ्या जिजाऊ आईसाहेब होत्या, म्हणून तो पराक्रम गाजवणारे त्यांच्यापासून परंपरा आणि त्यांच्याच कुशीतून जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज होते. याला म्हणतात धन्य माता पिता तयाची. सुदैवानी आज कडू घराण्यामध्ये ही सगळी परंपरा पुढे सुरू आहे. याचं कारण आपुलिया हिता असे जो जागता, मग धन्य माता पिता तयाची. ही घराण्याची परंपरा अशीच पुढे यशस्वीरित्या चालू राहील याची पूर्ण खात्री आहे. आज मामांना मामींना मुद्दामून आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या लग्नाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ही शुभेच्छा देतो. दादांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा देतो. दोघांनाही उभय त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून इथूनच नमस्कार मी करतो. आपण सर्व देवतुल्य मायबाप श्रोते आपल्या सर्वांचा चरण स्पर्श करतो. अगदी कृतीने शक्य नसतं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. झालेली सेवा भगवंताच्या संतांच्या चरणी समर्पित करतो. इथेच वाणीला पूर्णविराम देतोय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. मंगलमूर्ती मोरया. राम कृष्ण श्रीराम. हॅलो. आता या ठिकाणी हरिभक्त परायण वंदनीय श्रीराम पुरोहित सर यांनी प्रवचनातून आपणा सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. असं प्रवचन आणि सरांचे आभार मानण्यासाठी मला या ठिकाणी विनंती केली. माझ्याकडं सर तुमचा आभार मानण्यासाठी मी खूप छोटा सेवक आहे, शब्द नाही, परंतु आपण आमच्या कडू कुटुंबियांच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी आलात आणि प्रवचनरूपी सेवा केली, त्याबद्दल मी आमच्या कडू कुटुंबियांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. श्रीराम.